नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं या चॅनलमध्ये। सर्वजण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा। आज आपण अम्ब्रेला स्लीव डबल लेअर कशी कटिंग करायची ते पाहणार आहोत। तरी सर्वजण लक्ष देऊन पहा, सबस्क्राईब करा। तर या अम्ब्रेला स्लीवसाठी मी असा पेपर घेतलेला आहे। हा डबल करून घ्यायचा आहे आपल्याला पेपर। पुन्हा याला अजून एकदा डबल फोल्ड करायचा आहे। असं तिरकस मध्ये करून घ्यायचं आहे कटिंग। असं फोल्ड झाले की मग आपण याला वरून 3 इंच सोडून द्यायचं आहे। याला दोन्ही साइडला 3 इंच सोडून असं गोलाकार करून घ्यायचं आहे। याच्या पुढे किती होत आहे आपलं ते पाहून घ्यायचं। आपल्याला किती स्लीव पाहिजे, ते किती बसते याच्यामध्ये ते ठरवून घ्यायचं कपड्यावर। आता हे 10.5 होत आहे, मग मी सगळीकडे हे 10.5 आखून घ्यायचं आहे। आपल्याला सगळीकडे पूर्ण राऊंड 10.5 घ्यायचं आहे आपल्याला इथे सगळीकडे, या गोलापासून वरच्या। व इथे पण 10.5 घ्यायचं आहे आता कडेला पण। तर हे पूर्ण आपण आता जॉईंट करून घ्यायचं आहे सगळं। व हा खालचा लेअर झाला। आता वरचा आपण याच्यातून 1.5 इंच कमी करायचा आहे। तर वरचा आता 9 इंच ठेवायचा आहे। त्याच्यासाठी दुसरा पेपर काढू आपण आता। तर आपण आता एवढंच हे कटिंग करून घेऊ यासाठी। तर हे पण कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला। आता या आर्महोल आपलं 8-8.5 इंच तरी लागते। तर त्या मापाने आपण हे मोजून घ्यायचं आहे 8.5 इंच। 7 पाहिजे असेल तर 1-1.5 इंच शिलाई जाते आपली। तर यापासून हे 8.5 इंच असं घ्यायचं आहे आपल्याला। व इथून चौकोन करून घ्यायचं आहे असा। या चौकोनात 1-1.5 इंचावरून आकार द्यायचा आहे। याला 2 आकार द्यायची काही गरज नाही। तर हा असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला। हा आकार कटिंग करून घेऊ आपण। तर ही छोटी असलेली कमी असलेली बाजू खाली लावायची आहे। ही जास्त असलेली बाजू वरच्या साईडला लावायची। तुम्ही मग याला आता डबल फोल्ड करू शकता या काठाने, किंवा मग पिको करून घेतलेला छान राहील। पिको केल्यावर पण छान होईल। तर आपण याला असंच आता डबल फोल्ड करून घेऊ व दुसरा पेपर घेऊ। आता यासाठी आपण वरचा लेअर एक काढायचा आहे अजून। खूप सोपी आहे, केल्यानंतर तुम्ही पण करून पहा। तर आपण हे असं आखून घेऊ, हा वरचा भाग असाच आठवून। ही वरची गोलाई अशीच आखून घ्यायची आहे। व इथे पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला खालच्या बाजूने। मग याच्यापेक्षा आपण 1-1.5 इंच कमी करणार आहोत। तर हे ड्रेसला वगैरे छान दिसते, ब्लाउजला वगैरे आजकाल खूप फॅशन आहे याची। मोजून पाहायचं आहे किती येईल ते। 6.5 येत आहे।
सगळीकडनं 1.5 इंच कमी करायचं आहे आपल्याला या खालच्या बाजूने. तर मी असंच आखून घेणार आहे याला. पिको केल्यानंतर छान दिसतंय याला. तुम्ही डबल फोल्ड केलं तरी पण चालतंय. हे पूर्ण असं आखून घ्यायचं आहे आपल्याला. पेपर कटिंग आलं की मग तुम्ही पीसवर पण कटिंग करू शकता. शक्यतो बिगिनर असाल तर पेपर कटिंग घ्यायचं, म्हणजे काही चुकलं तरी पण काही आपल्याला त्रास होणार नाही, फॅब्रिक खराब होत नाही. पेपर बरोबर आला तर मग तुम्ही कट करू शकता कपड्यावर. साडीवर पण तुम्ही हे असं वापरू शकता. ब्लाऊज शिवून डबल लेअर. सर्वजण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओला. कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपला हा असा डबल लेअर तयार झाला आहे. फ्रिल तयार झाली आपली अशी डबल लेअरची. हे छोटी बाजू खाली लावायची. तुम्हाला ही उंची किती पाहिजे तुम्ही घेऊ शकता. आपलं हे आर्महोल मोजून पाहायचं, उंची मोजून पाहायची, बाकी काही दुसऱ्या याच्यात जास्त पाहायची गरज नाही. तर असंच भेटू अजून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद सर्वांचे.